हरिओम. नारद भक्तिसूत्र योगदासांचे प्रवचन अनुवाक 9. भक्त भक्ती श्रेष्ठता सूत्र क्रमांक 68. कंठावरोध रोमांच्या श्रुभिः परस्परं लपमानाः पावयन्ति कुलानि पृथ्वीश्च. भक्तगण भक्तीमध्ये मुग्ध होतात. भक्तीमुळे पुलकित होऊन त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. भावनाविवश होऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात. एकमेकांना हरिकथा सांगत त्यातच धुंद होतात. अशा प्रकारे ते आपल्या कुळाचा उद्धार करतात आणि आपल्या जन्मभूमीचा लौकिक वाढवतात. भगवान श्री रामकृष्णांना बाहेर समाजात घेऊन जायचे असल्यास त्यांचे शिष्य अगोदरच बाकीच्यांना सावध करत असत की येथे बाहेर परमेश्वराबद्दल चर्चा करू नका, कारण त्यांच्याजवळ कोणी परमेश्वराबद्दल बोलू लागल्यास ते भावनाविवश होत त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागत आणि त्या भावदशेत ते भावसमाधीत जात. मग त्या ऐन समारंभात इतरांची धावपळ होत असे. आपल्या आवडत्या लाडक्या व्यक्तीची आठवण झाली की विरहाने तोंडून शब्द फुटत नाही, कंठ दाटून येतो. त्याच्या आठवणीने अंगावर काटा येतो, डोळ्यात अश्रू उभे राहतात. भगवंताच्या आठवणीने स्मरणाने भक्त व्याकुळ होतो, तो मौन होतो. तो भगवंताच्या आठवणीने रोमांचित होतो, त्याला बोलवतही नाही. कधी एकदा परमात्म्याला भेटेन असे भक्ताला होते. तो दररोज रात्री भगवंताला सांगतो की देवा, एक दिवस वाया गेला, तुझी भेट झाली नाही. परमप्रेमरूपा भक्त परमात्म्याला भेटायला उतावीळ व्याकुळ झालेला असतो. परमात्म्याच्या नुसत्या आठवणीने तो दग्ध मुग्ध मौन रोमांचित साश्रुनयन होतो. हे असंच अगदी स्वाभाविक होत असतं. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा ध्यास लागतो, कळकळ लागते, आच लागते, तेव्हा आपल्याला सर्वत्र तीच गोष्ट दिसू लागते, भासमान होऊ लागते. कारण आता त्या एकमेव गोष्टीशिवाय पंच ज्ञानेंद्रियांना दुसरा विषय नसतो. गर्दीत मुलगा हरवला तर त्याची आई त्याला शोधताना वेडी पिशी होते आणि सर्वत्र तिला प्रत्येक मूल तिचेच आहे असे वाटते. याचप्रमाणे भक्ताला परमात्म्याची ओढ लागते आणि तो भावनाविवश होतो. मनुष्य स्वभाव मोठा गोड आहे. दोन व्यसनी एकत्र आले की ते फक्त त्यांच्या एकमेव परम आवडत्या गोष्टीबद्दलच बोलतात. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतलेली व्यक्ती कोणी भेटली की त्या विषयावर बोलायला सुरुवात करते. समोरच्या व्यक्तीला त्यात रुची आहे की नाही याचा पोच त्याला राहत नाही. गाण्याची आवड असलेला मनुष्य कोठे गेला की गप्प असतो, परंतु जरा कोणी गाण्याबद्दल एक अक्षर बोलला तर हा इतका वेळ गप्प असलेला भरपूर बोलू लागतो. लष्करातील निवृत्त कर्नल एरवी कदाचित वृक्ष वाटतो, परंतु युद्धाचा विषय निघाला की तो युद्धस्स कथ्या रम्या सांगू लागतो. मग तो एकटाच बोलत असतो आणि बाकीचे ऐकत असतात. भक्ताचे असेच होते. त्यांच्या नसानसात परमात्मा भरलेला असतो. त्यांना एका परमात्म्याच्या विषयाशिवाय अन्य विषयात गम्य नसते. कोणी अन्य विषय बोलू लागले तर भक्त तेथे थांबतही नाही. ते तेथून 4 हात दूर निघून जातात. भक्त एकत्र आले की ते परमात्म्याच्या कथा गोष्टी बोलतात. यामधून त्यांची भक्ती आणखीनच बहरते. सत्संगाचा महिमा आगाध आहे. येथे बुद्धिप्रामाण्य चर्चा वाद होत नाहीत. हृदयाला भिडणारे परमात्म्याचे महात्म्य गायले जाते. असे भक्त त्यांचा कुलाचा उद्धार करतात. आजही जर आपण देहूला गेलो आणि तेथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज भेटले तर आपण त्यांच्याकडे लगेच आदराने पाहतो. त्यांच्या माध्यमातून आपण संतश्रेष्ठ तुकारामांना पाहण्याचा प्रयत्न करतो. अशा भक्तांच्या पुढील पिढीला भक्तीचा वारसा सहजच मिळतो. ही ईश्वरी देणगी असते. आजही पिढ्यानपिढ्या पंढरीच्या वारीला जाणारे आहेत. आमच्या घरात वारी आहे असे ते अभिमानाने सांगतात आणि वर्षानुवर्ष वारी पाळतात. असे भक्त त्यांच्या जन्मभूमीचा कर्मभूमीचा लौकिक वाढवतात.
आज देहू, आळंदी, सज्जनगड, अक्कलकोट, शिर्डी ही तेथील एकेकाळच्या साधू संतांच्या वास्तव्यामुळे तीर्थस्थाने झाली आहेत. त्याला जोडूनच सूत्र क्रमांक 69, तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि, सच्छा स्त्री कुर्वन्ति शास्त्राणि. भक्त जेथे उपासना करतो ती जागा तीर्थक्षेत्र होते. भक्त जे आचरण करतो ते सुकर्म म्हणून मान्य पावते. तसेच तो जी वचनं सूत्र पाळतो त्यांचा शास्त्र म्हणून स्वीकार केला जातो. भक्त साधू संत यांचा महिमा काही विलक्षण असतो. ते जे काही करतात ती परमात्म्याची सेवा असते. इतकेच नव्हे तर भक्त परमात्म्याची जशी सेवा करतो ती परमात्म्यालाही मान्य असते. कारण भक्तामध्ये आणि परमात्म्यामध्ये अंतर नसतेच. भक्त परमात्माच झालेला असतो. परमात्मा भक्ताच्या माध्यमातून परमात्म्याची म्हणजे स्वतःची पूजा सेवा करवून घेत असतो. भक्ताला स्वत्व उरलेले नसते. परमात्मा जसे सांगेल तसे तो करत असतो. त्यामुळे स्वाभाविकच अशा भक्ताचे अनुकरण जनता जनार्दन करत असते. म्हणूनच भक्त जेथे उपासना करतो ती जागा तीर्थक्षेत्र होते. भक्त जे आचरण करतो ते सुकर्म म्हणून मान्य पावते. तसेच तो जी वचनं सूत्र पाळतो त्याचा शास्त्र म्हणून स्वीकार केला जातो. भक्त जेथे परमात्म्याची उपासना करतो ती जागा भक्ताच्या उपासनेमुळे भक्ताच्या पदस्पर्शामुळे पवित्र होते. तेथे भाविक गोळा होतात. ते भक्ताबरोबर उपासनेत सहभागी होतात. आता जेथे परमात्म्याची उपासना परमात्म्याचे भजन पूजन चालू असते तेथे परमात्मा हजेरी लावल्याशिवाय कसा राहणार? कारण भक्तापेक्षा परमात्म्यालाच भक्तांची ओढ जास्त असते. तो भक्तीचा भुकेला अशा ठिकाणी स्वतः हजर होतो. मग अर्थातच तेथे मंदिर उभे राहते. भक्त पुंडलिकाने मातापित्यांची सेवा करत असताना भेटायला आलेल्या श्रीहरी विठ्ठलाला सेवा पूर्ण होईपर्यंत उभे राहायला सांगितले. त्या श्रीहरीला उभे राहायला वीट भिरकावली. आज तेथे पृथ्वीवरील वैकुंठ धाम अवतरले आहे. श्री समर्थ रामदास स्वामी शिवथरघडीमध्ये उपासना करत असत तेथे मंदिर उभे राहिले आहे. भक्तांची दर्शनासाठी त्या अवघड जागी रीघ लागलेली असते. भक्त जे आचरण करतो ते सुकर्म म्हणून मान्य पावते. भक्त जी कृती करतो त्याला जनता जनार्दनात मान्यता प्राप्त होते. संत सज्जनांचे आचरण हे परमात्म्याप्रत नेणारे असते. स्वाभाविकच लोक त्यावर प्रगाढ श्रद्धेने विश्वास ठेवतात. त्याचे अनुसरण मनोभावे करतात. त्याची प्रचिती येते आणि मग ती परंपरा होते. काटेकोरपणे पिढ्यानपिढ्या पाळली जाते. शेकडो वर्षापासून संत पंढरीची वारी करत आहेत. पंढरीच्या वारीला ज्ञानोबा तुकाराम अशी शेकडो वर्षांची परंपरा आहे. आजतागायत ही वारी करणे जसेच्या तसे चालू आहे. आजही या अत्याधुनिक जगतात देहू आळंदीहून संतांची मांदियाळी पायी चालत चालत निघते. वाटेत ठिकठिकाणी पूर्वापार चालत आलेले आहेत. त्याच पद्धतीने इतर ठिकाणाहून वाऱ्या येऊन मिळतात. ठराविक जागी ठराविक काळ मुक्काम केला जातो. वारी ठराविक मार्गाने ठराविक वेळी पंढरपुरी पोचते. भक्त ज्या शास्त्रांचे ज्या वचनांचे ज्या सूत्रांचे पालन करतात कथन करतात त्यांचे पालन लोक करत असतात. मग ती संतांची भक्तांची वचने सूत्रे शास्त्र म्हणून स्वीकारली जातात. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली ज्ञानेश्वरी, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची अभंगगाथा, श्री समर्थ रामदास स्वामींचा दासबोध किंवा मनाचे श्लोक आज शास्त्र म्हणून आदर्श म्हणून वाचले जातात, अभ्यासले जातात, पाळले जातात. कारण भक्त हा भक्त न राहता तो स्वतःच शास्त्र होऊन जातो. हरिओम.